नमस्कार मित्रांनो, आपला एखादा व्यवसाय असेल आणि व्यवसायासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच उद्यम सर्टिफिकेट. या उद्यम सर्टिफिकेटला पूर्वी उद्यम आधार असे सुद्धा बोलले जात होते, पण आता नव्याने उद्यम सर्टिफिकेट घर बसल्या फक्त 15 मिनिटाच्या आत आपल्याला बनवता येतं. हे उद्यम सर्टिफिकेट आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी वापरता येतं पहा. आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी, तसेच व्यवसाय जर सुरू असेल तर उद्यम सर्टिफिकेट खूप गरजेचं आहे. बँकेत कर्ज प्रकरण करण्यासाठी, त्याचबरोबर MSME नोंद करण्यासाठी आणि आपल्याला आपल्या व्यवसायाचं बँकेत करंट अकाउंट खोलण्यासाठी उद्यम सर्टिफिकेट गरजेचं असतं. तसेच शासकीय योजनेचा म्हणजेच मुद्रा लोन किंवा अन्य शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला उद्यम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हेच उद्यम सर्टिफिकेट 2025 सालामध्ये कशा पद्धतीने घर बसल्या बनवायचं आहे आणि फक्त 15 मिनिटाच्या आत डाउनलोड करायचं हे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला उद्यम सर्टिफिकेट काढता येणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. उद्यम आधार रजिस्ट्रेशन करण्यासाठी udyamregistration.go.in या वेबसाईटवरती या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे. यानंतर पहा, इथे पाहू शकता वेलकम टू रजिस्टर्ड हिअर. नवीन एंटरप्रेन्युअर म्हणजेच नवीन व्यवसाय नोंदणी करण्यासाठी पहिला पर्याय आहे, इथे क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, इथे आपला आधार नंबर आणि इथे आधारवरचं जसं आहे तसं नाव इथे इंटर करायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 डिजिट OTP गेलेला आहे, तो OTP ते इंटर करा आणि व्हॅलिडेट पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा, युअर आधार हॅज बीन सक्सेसफुल व्हेरीफाईड. यानंतर आता इथे संघटन का प्रकार म्हणजे ऑर्गनायझेशनचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. तुमचं प्रोप्रायटरी आहे की पार्टनरशिपमध्ये आहे, सहकारी आहे, सोसायटी आहे, ट्रस्ट आहे की प्रायव्हेट लिमिटेड आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता प्रोप्रायटरी आहे त्यामुळे मी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करतोय. यानंतर पहा, तुमचा पॅन नंबर इथे एंटर करा. पॅनवरती जसं नाव आहे तसं इथे एंटर करा. त्यानंतर आपली जन्मतारीख, त्यानंतर इथे डिक्लेरेशनला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि पॅन व्हॅलिडेट या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा, युअर पॅन हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड. यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पुढील ऑप्शन आहे, तुम्ही ITR भरलेला आहात का. आता जसं की तुमच्या पॅन कार्डवरती ITR भरलं जातं, तर तुमचं ऑलरेडी ITR भरलेला असाल तरी येस असा ऑप्शन आलेला आहे. जर तुम्ही भरलेला असाल आणि इथं दिसत नसेल तर येस करा, भरलेला नसाल तर नो करा. ऑलरेडीच भरलेला आहे त्यामुळे येस आहे. त्यानंतर ITR टाईप कोणता भरलेला आहे, 3, 5, 6 की ITR 4 हा तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. ऑलरेडी तुमचं जर भरलेला असेल तर येऊन जाईल. त्यानंतर पहा, डू यू हॅव GSTN म्हणजे तुमचा GSTN नंबर आहे का, असल्यास येस, नसल्यास नो. त्यानंतर खालती या नेम ऑफ एंटरप्रेन्युअर ॲज पर आधार आणि पॅन कार्ड जे काही आहे ते तुमचं आलेलं आहे. तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करा, तुमची ईमेल ID इथे एंटर करायची आहे. त्यानंतर पहा, इथे तुम्हाला ओनरशिप जी काही कॅटेगरी वाईज आहे त्याचा शेअर्स इथे दिलेला आहे, तो पाहू शकता. त्यानंतर सोशल कॅटेगरी वाईज तुमचा वर्ग आहे. जनरल, SC ST OBC तुम्ही कोणत्या सामाजिक वर्गात मोडता ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं लिंग मेल, फिमेल, अन्य जे काही आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर दिव्यांग आहात का, येस किंवा नो सिलेक्ट करा. त्यानंतर पहा, उद्यम का नाम म्हणजेच तुमचं एंटरप्राइज म्हणजेच दुकानाचे व्यवसायाचे इथे नाव लिहायचं आहे. त्यानंतर युनिट का नाव म्हणजेच तुमच्या व्यवसायाचं पुन्हा एकदा नाव लिहायचं आहे. आणखीन वेगळं व्यवसायाचं नाव असेल तर इथे तुम्हाला ते टाईप करायचं आहे. उदाहरणासाठी मी माझ्या व्यवसायाचं नाव टाईप करतोय. यानंतर ॲड युनिट, आणखीन जर तुमचे युनिट असतील तर तुमचं त्या युनिटचं नाव इथे एंटर करायचं आहे आणि ॲड मोर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, युनिट नेम, आता तुमचं युनिट नेम इथे येऊन जाईल. किती युनिट आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर युनिटचा पत्ता म्हणजे तुमचा व्यवसाय जिथे चालू आहे त्याचा पत्ता इथे तुम्हाला टाईप करायचा आहे. उदाहरणार्थ पहा, घर नंबर, परिसर नाम म्हणजे बिल्डिंगचं नाव, त्यानंतर व्हिलेज नेम, ब्लॉक नेम, त्यानंतर रोड नेम, सिटी जवळची, पिनकोड, राज्य आणि जिल्हा हे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड प्लॅन या पर्यायावरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचं प्लॅनचं ॲड्रेस फिल झालेला आहे, ॲड झालेला आहे. आणखीन तुमचे प्लॅन ते प्लॅन सिलेक्ट करा आणि त्याचा सुद्धा ॲड्रेस फिल करा. त्यानंतर कार्यालयाचा पत्ता, तुमचा आता जो व्यवसाय चालू आहे तो त्याच ठिकाणी असेल तर तोच पत्ता टाईप करा. अन्य ठिकाणी कार्यालय असेल तर इथे तुमचा कार्यालयाचा पत्ता इथे नमूद करायचा आहे. यामध्ये सुद्धा राज्य, जिल्हा, सिटी, व्हिलेज, रोड
हे संपूर्ण भरा। ॲड्रेस फिल केल्यानंतर इथे गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड म्हणजेच अक्षांश रेखांश घ्यायचा आहे, या पर्यायावरती क्लिक करा। मित्रांनो, आपल्याला उद्यम सर्टिफिकेट काढतेवेळी जर आपल्याला लोकेशनला साइन इन येत असेल तर आपल्याला साइट सेटिंग मध्ये जावं लागेल आणि तिथे परमिशन द्यायचं आहे लोकेशनला अलाउ, त्यानंतरच आपल्याला ही साइट ओपन करायची आहे, नाहीतर साइन इन चा ऑप्शन येऊन जाईल। परमिशन दिल्यानंतर साइन इन चा ऑप्शन येणार नाही। आता पहा, इथे तुम्हाला मॅप देण्यात आलेला आहे। इथून तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, त्याचबरोबर तुमचं जे काही ॲड्रेस आहे तिथं जायचं आहे झूम इन झूम आउट करून। आणि जर तुम्हाला हे समजत नसेल तर इमेज वरती क्लिक करून तुम्ही इमेज वरून सुद्धा तुमच्या ॲड्रेस ठिकाणी पोहोचू शकता। ॲड्रेस ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अशी टिक मार्क करायची आहे, दाखवतो पहा अशा पद्धतीने। ॲड्रेस वरती गेल्यानंतर टिक मार्क करा, त्यानंतर पहा आपल्या ॲड्रेस वरती टिक करायचं आहे। पहा अशा पद्धतीने रेड मार्कचं आपलं लोकेशन सिलेक्ट होईल, त्यानंतर ओके या पर्यायावरती क्लिक करा। लोकेशन आलेलं आहे। यानंतर पहा प्रिव्हियस ईएम म्हणजे यूएएम रजिस्ट्रेशन केलेलं आहात का, म्हणजे यापूर्वी तुम्ही नोंदणीकृत केलेला असाल तर तुम्हाला ईएम मध्ये केला आहे की प्रिव्हियस यूएम तो सिलेक्ट करायचा आहे, नसेल तर एनई। त्यानंतर पहा इथे 15 नंबरचा ऑप्शन आहे स्टेटस ऑफ एंटरप्राइज म्हणजेच डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय रजिस्ट्रेशन म्हणजे चालू कधी केलेला आहात ती दिनांक इथे टाईप करायची आहे। त्यानंतर पहा वेदेवर प्रोडक्शन बिझनेस कमिटेड, तर पहा तुमचं प्रोडक्शन चालू केलेलं आहात का, चालू केलेला असाल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे। त्यानंतर इथे डेट ऑफ कमिटेड बंद होऊन जाईल, आणि जर तुम्ही प्रोडक्शन चालू असेल, तुमचं विक्री चालू असेल तर तिथे कोणत्या दिवशीपासून ती इथे तारीख तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। यानंतर पहा बँक डिटेल्सचा ऑप्शन आहे, आपलं बँक डिटेल्स फिल करायचं आहे। बँक नेम, आयपीसी कोड आणि बँक अकाउंट नंबर। आता व्यवसायाच्या नावाने जर बँक अकाउंट असेल तर ते तुम्ही इथे फिल करू शकता। त्यानंतर पहा 17 नंबर मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट, म्हणजे तुमचा व्यवसाय हा सेवा आहे की विनिर्माण मॅन्युफॅक्चरिंग आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। सेवा असेल सर्व्हिसेस तर सर्व्हिसेसवरती क्लिक करा। त्यानंतर 17 नंबर पहा मेजर ॲक्टिव्हिटी अंडर सर्व्हिसेस, म्हणजे तुमचा हा व्यवसाय व्यापारिक आहे की नॉन ट्रेडिंग म्हणजे गैर व्यापारिक, म्हणजे तिथे व्यापार होत नाही। तर व्यापारिक असेल तर ट्रेडिंग वरती सिलेक्ट करा। त्यानंतर पहा इथे सर्च एनआयसी कोड, तुम्हाला तुमच्या दुकान कोणतं आहे, उदाहरणार्थ जर तुमचं सलून असेल तर सलून टाईप करा। अशा पद्धतीने सलून टाईप केल्यानंतर सलूनचा तुम्हाला ॲक्टिव्हिटी कोड येऊन जाईल आणि तुम्हाला इथे टिक करायचं आहे। त्यानंतर तुमचे हे कोड घेतले जातात, ॲड ॲक्टिव्हिटी वरती क्लिक करायचं आहे। उदाहरणार्थ तुमचा दुसरा पोल्ट्री फार्म असेल तर पोल्ट्री टाईप करायचा आहे, इथे पोल्ट्रीचा ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे। तुमचा आता बिझनेस कशाशी रिलेटेड आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि ॲड ॲक्टिव्हिटी करून इथे घ्यायची आहे। यानंतर पहा पुढील ऑप्शन आहे 19 नंबरचा, तुमच्या व्यवसायामध्ये किती कामगार आहेत, नियोजित व्यक्ती ती संख्या लिहायची आहे। मेल किती आहेत, पुरुष, त्यानंतर स्त्री, अन्य किती आहेत, 0 असेल 0, टोटल संपूर्ण संख्या इथे येऊन जाईल। यानंतर पहा इथं तुम्हाला डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे, ते वाचू शकता। ते पाहू शकता मागील वर्षी 22-23 मध्ये तुमच्या व्यवसायाचं मूल्य किती आहे, इथे आता 0 आलेलं आहे। तुमचं जर टाईप करता येत असेल तर तुम्ही किती मूल्य आहे ते तुम्ही टाईप करू शकता। त्यानंतरचा ऑप्शन पोल्युशन्स म्हणजे प्रदूषणावरती प्रदूषण निर्मूलनासाठी तुम्ही किती खर्च केलेला आहात ते इथे टाईप करायचं आहे। त्यानंतर नेट इन्व्हेस्टमेंट प्लॅनला किती खर्च केलेला आहात तर इथे लिहायचं आहे। यानंतर पहा टोटल टर्नओव्हर, त्यानंतर एक्सपोर्ट टर्नओव्हर, नेट टर्नओव्हर अशा पद्धतीचा ऑप्शन आहे, तुम्ही इथे भरू शकता। त्यानंतर पहा 22 ते 28 नंबरचे ऑप्शन आहेत, ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या ऑप्शन आहेत। उदाहरणार्थ 1 नंबर तुम्हाला जेम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे का, असल्यास यस, नसल्यास नो। त्यानंतर पहा ट्रेड्स, गव्हर्नमेंटचा ट्रेड्सवरती तुम्हाला नोंदणी करायची असेल तर यस, नसल्यास नो। त्यानंतर पहा नॅशनल करिअर सर्व्हिसमध्ये नोंदणी करायची असेल तर तो ऑप्शन आहे। B2B सर्व्हिस घ्यायची असेल तर तो ऑप्शन आहे। त्यानंतर डोमेन खरेदी करायचा असेल तर तो ऑप्शन तुम्ही यस करू शकता। त्यानंतर पहा स्किल इंडिया डिजिटल पोर्टलमध्ये तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तो ऑप्शन आहे। त्यानंतर पहा 28 नंबर तुमचा जिल्हा कार्यालयाचा ऑप्शन येऊन जाईल। यानंतर पहा सबमिट अँड गेट फायनल OTPचा ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा तुमचा मोबाईल नंबर करेक्ट आहे का तो पुन्हा एकदा तपासा। त्यानंतर ओके या पर्यायावरती क्लिक करतो। तुमचा करेक्ट असेल तर त्या मोबाईलवरती OTP गेलेला आहे, तो OTP इथे फिल करा आणि हा कॅप्चा इथे फिल करायचा आहे आणि फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा तुमचा डाटा करेक्ट भरलेला आहात का तर ओके या पर्यायावरती क्लिक करा।
त्यानंतर पहा इथे तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेडचा मेसेज येऊन जाईल। तुम्हाला उद्यमचा एक रजिस्ट्रेशन नंबर इथे येऊन जाईल, त्याचा स्क्रीनशॉट मारा किंवा त्याचा एक फोटो मारून आपल्याकडे सेव्ह करायचा आहे, कारण रजिस्ट्रेशन डाउनलोड करतेवेळी त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे। पहा त्यानंतर ओके या पर्यायावरती क्लिक करा। आता पाहू शकता पुन्हा हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथे दिसत आहे। इथे प्रिंट ऑप्शन आहे, प्रिंट या पर्यायावरती क्लिक करा आणि या रजिस्ट्रेशन नंबरची PDF आपल्याकडे सेव्ह करून ठेवा। यानंतर पहा आता आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हवा आहे, यासाठी पहा इथं प्रिंट सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा आता तुम्ही ज्याचा स्क्रीनशॉट मारलेला होता तो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर इथं टाईप करा। त्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथे एंटर करा आणि पहा इथं मोबाईलवरती OTP सिलेक्ट करा आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP गेलेला आहे तो इथे फिल करा आणि व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे काही उद्यम रजिस्ट्रेशन करतेवेळी माहिती भरलेला आहात ती ओपन झालेली आहे। जर यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर इथे एडिट डिटेल्सवरती क्लिक करून तुम्ही माहिती भरू शकता, अन्यथा आपल्याला आता सर्टिफिकेट पाहिजे आहे तर त्यासाठी काय करावं लागेल, इथं प्रिंट सर्टिफिकेट या पर्यायावरती क्लिक करा। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपलं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता। आता हे सर्टिफिकेट तुम्हाला प्रिंट या पर्यायावरती क्लिक करून सेव्ह PDF करून ठेवायची आहे। त्यानंतर पहा प्रिंट विथ एन्युएक्स यावरती क्लिक करून तुम्हाला याचीच पुन्हा एकदा आपल्याला उद्यम सर्टिफिकेट हे 4 पेजेसचं जे काही फॉर्म भरलेला आहे त्याच्या सहित डाउनलोड करता येतंय, ते सुद्धा आपल्याला इथे सेव्ह करून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने घर बसल्या फक्त 15 मिनिटाच्या आत आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन करता येतं आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करता येतं। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला उद्यम सर्टिफिकेट घर बसल्या फक्त 15 मिनिटाच्या आत काढता येणार आहे। हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण हेल्पफुल व्हिडिओ घेऊन। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।